विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद माध्यम पुरस्कार आज 22 ऑगस्ट रोजी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये संपन्न झाला। यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाइम्सचे बातमीदार प्रसाद पानसे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज खटावकर, प्रशांत दांडेकर आणि 94.3 टोमॅटो एफएमच्या आरजे रसिका कुलकर्णी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते देवर्षी नारद पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळेला न्यूज अँकरशी बोलत असताना 94.3 टोमॅटो एफएमच्या आरजे रसिका कुलकर्णी यांनी नवोदित विद्यार्थ्यांना आकाशवाणी आणि रेडिओमध्ये करिअर करण्याचे आवाहन केले आहे। विश्वसंवाद केंद्र पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद माध्यम पुरस्कार नुकताच फर्ग्युसन महाविद्यालयात संपन्न झाला। यामध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा समावेश होता। आणि आता यातील 94.3 टोमॅटो एफएम आरजे रसिका कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। नुकताच पुरस्कार मिळालाय त्यांना, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊया। काय सांगाल? अर्थातच खूप छान वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आहोत कोल्हापूरचे, त्यांनी पुढारीचं टोमॅटो एफएम आहे आणि तिथे आम्ही 17-18 वर्षांची जी काही तपश्चर्या सुरू आहे तर त्याचं हे फळ आहे अर्थात तुम्हा सगळ्यांच्यामुळं। आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच की पुणेकरांनी आमचा विचार केला, आम्हाला बोलवलं आणि रेडिओ माध्यमातल्या एका व्यक्तीला त्यांनी पहिल्यांदा पुरस्कार दिलाय आणि त्यासाठी माझी निवड झाली हा अर्थातच आनंदाचा क्षण आहे नाही रेडिओ क्षेत्राला। त्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी सतत करत राहायच्या, त्यामुळे आपला हा जो रेडिओ क्षेत्राचा प्रवास आहे तो असा चिरंतन अखंड राहील, एकदम फ्रेश टोमॅटो एफएम सारखा। थँक्यू सो मच।